तर कसं काय मंडळी, बरे आहात ना? स्वस्त आणि मस्त. तर आता महादेवाची जत्रा वगैरे झाल्यानंतर इकडं आम्ही मोहीच्या जत्रेला म्हणजे महालक्ष्मीच्या जत्रा असते इथं, तर तिथं आलो आहे आम्ही आता जत्रेला. कारण आम्ही गावी गेलो की 2-3 जत्रा सलगच असतात. कारण आधी महादेवाची जत्रा असते, परत महालक्ष्मीची जत्रा असते, परत मसाईची जत्रा असते. मसाईची आणि म्हसोबाची पण जत्रा असते. तर इथं आम्हाला महालक्ष्मीची महादेवाची जत्रा भेटली, पण मसाईची न म्हसोबाची काही जत्रा भेटली नाही. कारण त्या जत्रेला आम्ही जाणार होतो, पण वारं कावदा एवढं सुटलं की गेलोच नाही. कारण लाडू ही होता गाडीवर. कारण आमची माणसं नेहमी अगोदरच जातात मोठी गाडी करून. मी पण जाते त्याच गाडीत, पण ह्या वेळेस काय गेली नाही. कारण गुंजनचं पप्पा म्हणलं मी आल्यानंतर आपण गाडीवर जाऊ, म्हणून काय आम्ही त्याच गाडीत गेले नाही. म्हणून नंतर जाईन म्हणलं. आणि परतच्याला मग गुंजनचं पप्पा आलं, पण वारं कावदा एवढं सुटलं की जायलाच भेटलं नाही आम्हाला. आणि तिकडची तोपर्यंत दुसऱ्या दिवशी जायला पण तिकडची जत्रा, ह्या जत्रेच्या वेळेस ना तिकडची जत्रा संपलेली असते. मग तीही उलटं इकडेच पाया पडायला येतात तिकडची जत्रा झाली की. म्हणून मग आता आम्ही म्हणलं जाऊन पण काय फायदा नाही. तसं देवदर्शन भेटलं असतं मला, पण गडबडीत तीच इकडे यायला लागली. मी कधी जायची त्याच्यामुळं काही गेलीच नाही. आता एखाद दिवशी मी पाया वगैरे पडाय गेले म्हणजे तुम्हाला तिकडचा ब्लॉग बघायला भेटेल. तर परत ही तिकडची आमची माणसं आल्यानंतर मग इकडं पाया पडाय ही आली. मग सगळ्यांनी देवदर्शन ही केलं. आम्ही पण सगळे वर्षातनं एकदा इथंच भेटतोय. कारण जत्रेला कार्यक्रमालाच सगळेजण एकत्र येतो. कारण बाकीच्या वेळेस जे ते ज्याच्या त्याच्या कामात असतात म्हणून काय यायला जमत नाही. तर इथं सगळे एकत्र येतात. तर आता इथं आम्ही आता देवदर्शन वगैरे करतोय सगळेजण. आणि पुढल्या वेळेस गेली की मग त्या जत्रेचा पण मी ब्लॉग बनवेन. तर ह्या जत्रेतला आता सध्या तर ह्या जत्रेचा ब्लॉग तुम्ही बघा. तर इथं चालली जत्रा, आम्ही देवदर्शन वगैरे घेतलं आहे आता इथं. आणि इथं पण खूप एन्जॉय केलं. संध्याकाळच्या ह्या जत्रा फिरायला वगैरे पाहणं वगैरे त्याचा येईल पुढं ब्लॉग.